त्या गेल्यापासून मी शोधतीये, सगळीकडे सापडत नाही. ते कमरेला ठेवत होत्या म्हणून वारंवार मिठी मारते, चाचपडून बघते की कुठे. तुकोबाराने सांगितलं, सासूसाठी रडे सून भाव अंतरीचा भिन्न. अंतःकरणामध्ये भिन्न भाव असतो. आम्ही कर्तव्य कर्मामध्ये जे प्रेम अपेक्षित असतं, अनुस्यूत असतं, त्याला जर फलाशा लागली तर ते प्रेम नासतं, ते प्रेम बिघडतं, ते प्रेम राहत नाही. आणि मग तर जर ते प्रेम कर्तव्याच्या मुळाशी असणारं प्रेम जर प्रेम राहिलं नाही आणि त्या प्रेमाची जागा जर फलाच्या अपेक्षेने घेतली तर ते कर्म सुद्धा कर्तव्य राहत नाही. आणि ते जर कर्तव्य राहिलं नाही तर ते कर्म यज्ञ होत नाही. याच्याकरता त्या यज्ञाचा विध्वंस करणारं दुसरं पहिला राक्षस कोण असेल तर फलाशा. कारण मनुष्य कर्मातून फलाची नेहमी अपेक्षा करतो. मी कर्म करतो तर मला त्याचं फल मिळालं पाहिजे ही अपेक्षा आहे माणसाची. मी केलं हे मनुष्य म्हणतोच की मग फल मला मिळालं पाहिजे. नोकरी मी केली तर मला पगार मिळाला पाहिजे. ही जशी अगदी सरळ भावना आहे तशीच भावना मनुष्य प्रत्येक कर्मामध्ये ठेवतोय. मला याच्यातून काय मिळेल याची जाणीव करून घेतल्याशिवाय तो कर्मामध्ये प्रवृत्तच होत नाही. हा माणसाचा स्वभाव आहे. आपण पहिल्या दिवशी बोललो हे मान्य आहे की माणसानं फलाकडे दृष्टी ठेवून कर्मामध्ये प्रवृत्त व्हावं हा सामान्य नियम जरी असला तरी कर्तव्याच्या बाबतीमध्ये फलाकडे दृष्टी ठेवून कर्तव्यामध्ये प्रवृत्त होता येत नसतं. सामान्य कर्मामध्ये फलाकडे दृष्टी ठेवून कर्मामध्ये प्रवृत्त होणं मान्य आहे. म्हणून आपण उदाहरण दिलं होतं की एसटी स्टँडवर गेल्यावर ठरवायचं नाही की कोणती गाडी बरी आहे त्या गावाला जायचं, ठरवूनच निघायचंय कोणत्या गावाला जायचं हे. पण कर्तव्याच्या बाबतीमध्ये मात्र आम्हाला फलाशा ठेवता येत नाही. आम्हाला अपेक्षा असते याच्यातून मला हे फल मिळालं पाहिजे. आणि ज्या वेळेला फलाची अपेक्षा कर्मामध्ये येते तेव्हा ते कर्म आम्हाला सोडवण्यापेक्षा आम्हाला बांधून टाकतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कर्म आम्हाला बांधतं. ही संकल्पना कर्मानं मनुष्य बद्ध होतो असं नेहमी आपण कर्मशास्त्रामध्ये ऐकतो. मनुष्य कर्मानं बांधला गेला, हा लोक कर्मे बांधला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा मृत्यूलोक कर्मानं बांधला गेलेला आहे. कर्माचा परिणाम म्हणूनच आम्ही जन्माला आलोय. अगा कर्मी जै उरावे तैतिही सुखदुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. आम्ही या देहाला आलो कशा करता? मागे केलेल्या कर्माची फलं भोगण्यासाठी शिल्लक राहिलेली आहेत म्हणून. आमचा हा देह काय असतं? मानवी देह सोडून अधम योनीतला देह आणि उत्तम योनीतला देह म्हणजे प्राण्यांची योनी आणि देवाधिकांची योनी, कर्मानं जो इंद्र झाला वगैरे वगैरे त्या योनीला गेलेले हे दोन्ही देह फक्त भोगा करता मिळालेले आहेत. तिथं कर्तव्याचा विचार नाहीये, तिथं यज्ञाचा विचार नाहीये, तिथं कर्माचा विचार नाहीये, तिथं फक्त भोग आहे. कुत्रा जन्माला येतो, कुत्रा, त्याच्याकडून पाप पुण्याची अपेक्षाच नाहीये. त्याला तो देह कशा करता मिळाला? गत जन्मामध्ये त्यांनी जे काही पुण्य पाप केलेलं आहे त्या पुण्य पापाच्या भोगा करताच त्याला तो देह मिळाला आहे. या देहामध्ये त्या कुत्र्याने चांगलं काहीतरी करावं, मग पुढचा जन्म त्याला अमका अमका मिळावा, मग त्यांनी मुक्त व्हावं ही अपेक्षा त्या देहाकडून नाही आहे. तो फक्त भोग देह आहे, तो फक्त भोगण्याकरताच आहे. गत जन्मातली जी काही पाप पुण्य असतील ती, गत जन्मात पाप असेल तर रस्त्यावरचा कुत्रा होईल, जर पुण्य असेल तर श्रीमंताकरता कुत्रा होईल, एवढंच. याच्या पलीकडे काही फार भोग नाहीत. पण त्याला भोग तेवढाच आहे. तो देह भोगार्थच त्याला मिळाला. इंद्राचा देह बघितला तर तोही पुण्याने पुण्याच्या आधिक्यानं प्राप्त होतो आणि तिथलं पुण्य संपलं की त्या इंद्रालाही खुर्ची सोडून पाय उतार व्हावं लागतं. ज्ञानोबारांनी त्याचंही चिंतन केलंय. पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्यांना सुद्धा माघारी मृत्यू लोकाला यावं लागतं. इंद्राला परस्पर मुक्त होता येत नाही, तशी व्यवस्थाच नाही आहे
की इंद्राने ज्ञान संपादन केलं आणि इंद्र परस्परच ब्रह्मज्ञानी झाला. होत नाही. इंद्राला ब्रह्मज्ञानी होण्याकरता इंद्र पदावरून खाली उतरावं लागतं, माणूस व्हावं लागतं आणि मग तो ब्रह्मज्ञानी होऊ शकतो. ब्रह्मज्ञानाचा मार्ग हा फक्त मनुष्य देहातूनच पुढे जातो, अन्य देहातून जात नाही. आपण विचार करायचा. त्यामुळे ते इंद्र जरी मोठे असले, चांगले भोग भोगत असले, तरी सुद्धा तो भोगदेहच आहे आणि भोग कधी ना कधीतरी संपतच असतात. त्यामुळे त्याला इंद्र राहता येत नाही. देहाचे पुरंदर 14 जाती म्हटले ज्ञानोबरांनी. ब्रह्मदेवाच्या एका आयुष्यामध्ये 14 इंद्रांची पंगत उठते. 14 इंद्र बदलतात एका ब्रह्मदेवाच्या आयुष्यामध्ये. 14 इंद्र बदलतात. आणि हे सगळे इंद्र एकच नसतात. इंद्र ही पदवी आहे, इंद्र हे नावच नाही. त्या खुर्चीवर जो बसतो तो इंद्र आहे. इंद्र हे नाव नाही आहे. मग कधी नहुष बसेल, कधी बली बसेल, कधी अजून कोणी बसेल, कोणी बसेल. ते जे ज्यांना तेवढं पुण्य आहे ते जातील, बसतील. पण बसले तरी सुखानं बसत नाहीत. सुखानं बसत नाहीत. त्यांनाही वाटतं की आपलंही टिकून राहावं. खुर्ची मिळाल्यावर सोडायची शक्यता फार कमी. देव असो माणूस असो, खुर्ची मिळाली की सोडण्याची इच्छा फार कमी वेळेला. मग आता खुर्चीत प्रतिबंध निर्माण झाला. कोणीतरी तपाला बसतं, पुण्य वाढवण्याचा प्रयत्न करतं. मग पाठवा अप्सरा, मग त्याच्याकरता पाठवा अमुक अमुक. मग त्याच्या तपामध्ये विघ्न येईल याचा विचार करा. मग पाडा पाऊस, थंडी निर्माण करा, ऊन निर्माण करा की त्याला त्याच्या तपामध्ये विघ्न वाटलं पाहिजे, त्याचं तप तुटलं पाहिजे, त्याचं पुण्य पूर्ण नाही झालं पाहिजे, म्हणजे माझी खुर्ची वाचेल. मग तो इंद्र प्रयत्न करतो. त्या इंद्राला पुन्हा माघारी यावं लागतं. ते रामचंद्र प्रभूंच्या जीवनचरित्रामध्ये कथा सांगतात. जुने हरिदासी लोक कथाकार सांगत होते, कीर्तनकार. ते एके दिवशी रामचंद्र प्रभू जेवायला बसले. सीता मातोश्री बाजूला बसल्या. काय हवं नको बघायला. सांगितलं, वाढलंय तूप पानावर, बसा, फिरवा पाणी, पुंडलिक वरदा, फिर. चित्रावती ठेवायची. चित्रावती ठेवताना तिथं 2 मुंगळे दिसले. मुंगळे रामचंद्र प्रभूंना 2 मुंगळे एकावर एक बसलेले ते चालले होते. ते बघून रामचंद्र प्रभू हसले. हसल्याबरोबर सीता मातोश्रींनी पाहिलं. पाहिल्यावर लगेच का हसलात? गृहस्थाश्रमाला सगळे हिशोब द्यावे लागतात. तुम्ही का हसलात याचाही हिशोब द्यावा लागतो. तुम्ही का रडलात याचाही हिशोब द्यावा लागतो. का हसला नाहीत याचाही हिशोब द्यावा लागतो. आणि एवढं होऊनही का रडला नाहीत याचाही हिशोब द्यावा लागतो. का हसलात? म्हणजे काही नाही, काही कसं नाही. उगीच हसणार काय शहाणा असतो काय? वेड म्हणतात लोक त्याला. तुम्ही शहाणे आहेत, का हसला? तर काय सांगेल, मुंगळ्यांना बघून हसलो. मुंगळ्यांना बघून हसण्यासारखं काय? मुंगळ्यांना बघून हसण्या, मुंगळाच मुंगळा, त्याच्यात हसण्यासारखं काय? लांबवायचं नाही मला, रंगवणं शक्य आहे पण वेळ नाही. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं, काही नाही, हे मुंगळे जे एकावर एक बसून चाललेत त्यांना बघून हसू आलं. पण काय हसण्यासारखं काय? त्याने सांगितलं, हा वरचा मुंगळा आहे ना, तो 14 वेळेला इंद्र झालेला आहे. आणि हा खालचा मुंगळा आहे ना, हा 14 वेळेला त्याचा ऐरावत हत्ती म्हणून जन्माला आलेला आहे. त्याची अजून ऐरावतावर बसायची सवय सुटली नाही, दुसऱ्या मुंगळ्यावर बसून चालला. भोग देह आहे. मुंगळ्याचा देह काय आणि इंद्राचा देह काय? हे भोग देह आहेत. इथं कर्तव्य नाही आहे. पण भोग, कर्म, कर्तव्य आणि धन्यता या सगळ्या गोष्टीची एकवाक्यता जर कुठे होत असेल तर ती फक्त मानवी देहामध्ये होते. त्यामुळे यज्ञ ही जी संकल्पना कर्तव्याला अनुसरून होते ना, ती फक्त मानवी देहाकरताच मर्यादित आहे. अन्य ठिकाणी कर्तव्याच्या भूमिका नाहीच आहेत. पण माणसाला जेव्हा त्याच्यातून फलाशा निर्माण होते, फलाची अपेक्षा निर्माण होते, याच्यातून मला काय मिळेल
याच्यातून मी जर एवढे कष्ट करतो आहे तर मला याच्यातून मला अपेक्षित फल मिळालं पाहिजे, नाही तर माझे कष्ट वाया गेले, असं जेव्हा माणसाला वाटतं तेव्हा ते कर्म त्याचं कर्तव्य कर्म ठरत नाही आणि माणसाला त्या फलाची अपेक्षा असते. मी हे करतो तर मला हे मिळालं पाहिजे, करतो तर मिळालंच पाहिजे, मान्य आहे. पण कोणतं कर्म आणि कोणत्या कर्मामधून आम्ही फलाची अपेक्षा ठेवावी? ज्या कर्माला विकल्प असतात तिथं अपेक्षा ठेवणं उचित असतं. काल परवा आपण सामान्य उदाहरणं बघून आलोय. 2 नोकऱ्या समोर आल्या आहेत, कोणती करावी प्रश्न निर्माण होतो. ही करावी का ती करावी? ही केली तर दुसऱ्या गावाला जावं लागेल पण पगार जास्त आहे. ही स्वीकारली, पगार थोडा कमी आहे पण रोज घरचं अन्न मिळेल, घरी राहता येईल, काय करायचं? मग मनुष्य विचार करतो कशाला प्राधान्य द्यायचं, हा त्याचा मुद्दा आहे. त्याच्यासाठी मी प्रवचन करायला बसलोच नाहीये. त्यांनी कोणती निवडावी मला घेणं देणं नाहीये, मी विकल्प निर्माण होतात हे सांगतो. मग अशा वेळेला कोणत्या फळाला प्राधान्य द्यायचं हे ठरवून मनुष्य कर्म स्वीकारतो, हे मान्यच आहे, हे मान्यच आहे. ज्या कर्मामध्ये, पुन्हा एकदा सांगतो, कर्मामध्ये म्हणण्यापेक्षा ज्या शास्त्रीय कर्मामध्ये विकल्प असू शकतात त्या कर्मामधून फलाची अपेक्षा ठेवणं जगन्मान्य आहे, शास्त्रमान्य आहे. पण ज्या कर्माला विकल्प नसतात अशा कर्तव्यामध्ये फलाशा ठेवणं हे शास्त्राला मान्य नाही. कारण विकल्प नसणारं कर्म हे कर्तव्य कर्म असतं आणि कर्तव्याला अपेक्षा नसते. मी माझ्या मुलांना शिकवावं का शिकवावं? त्यांनी मला सांभाळावं म्हणून शिकवावं का त्यांना शिकवणं माझं कर्तव्य आहे म्हणून शिकवावं, याचा विचार केला पाहिजे की नाही? पुन्हा तीच उदाहरणं आहेत. मी माझ्या आई वडिलांना सांभाळावं, म्हातारपणी मी त्यांचा आधार व्हावा, याला विकल्प काय आहे? काही नाही, ते कर्तव्य आहे ना, मग तिथं फलाची अपेक्षा ठेवता येत नाही. ज्या शास्त्रीय कर्माला विकल्प असतात तिथं फलाची अपेक्षा असू शकते. ज्या शास्त्रीय कर्माला विकल्प नसतात म्हणून त्या कर्माला कर्तव्य म्हटलं जातं तिथं फलाची अपेक्षा ठेवता येत नसते, फलाची अपेक्षा नाही ठेवता येत. आणि जर अशा कर्तव्यामध्ये फलाची अपेक्षा निर्माण झाली, फल मिळावं असं जर मला वाटायला लागलं तर आपल्या त्या कर्तव्य रूपी यज्ञाचा नाश झाला असं समजायला हरकत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला हे सांगितलं, परी विष फळाशेचे, विष शब्द वापरलाय ज्ञानेश्वर महाराजांनी. फलाची अपेक्षा ठेवणं विष आहे. आपल्याला गीतेने नेहमीच सांगितलेलं आहे आपण कर्म केलंच पाहिजे. कर्म करण्याच्या बाबतीत विकल्पच नाही. कुर्वन्ने हेव कर्माणि जिजी विशेष शतम समहा तोयम नान्यथे तोस्ती न कर्म लिप्यते नरे. ईशावास्याचा 3रा मंत्र आहे. ईशावास्य उपनिषद बोलतं कुर्वन्ने हेव कर्माणि जिजी विशेष शतम समहा. 100 वर्ष माणसाने जगावं, हरकत नाही, कर्म करावीत, हरकत नाही. पण अंतःकरणामध्ये जर फलाची अपेक्षा असेल तर ते कर्म आपल्याला बांधून टाकतं. आपण ज्ञानोबरायांचं विधान सांगत होतो. ज्ञानोबराय असं म्हणतात की माणसाला कर्म बंधनात टाकतं. कोणतं कर्म बांधतं, बरोबर आहे, कर्मानं मनुष्य बद्ध होतो, कर्म करतो आणि त्या कर्माची फळं भोगण्याकरता पुन्हा जन्म मरणाचं संसरण त्याच्या मागे लागतं. हेच बंधन आहे, मान्यच आहे. पण कोणतं कर्म, त्या कर्मातले दोष कोणते? ज्ञानेश्वर महाराज 2 दोष सांगतात. त्याच 2 दोषांचा विचार इथं यज्ञामध्ये आलाय. तैसा कर्तृत्वाचा मधू आणि कर्मफलाचा आस्वादू, यया दोहीचाही नाव बंधू कर्माचा की. ज्ञानेश्वर महाराज 18व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात, कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाची आसक्ती ही कर्माची बंधनं आहेत. आणि याच अर्थाने ईशावास्याने आपल्याला असं सांगितलं की कुर्वन्ने हे व कर्माणी किती जिजी विशेष शतम समहा, 100 वर्ष काही अडचण नाही. पण तो यम नान्यथ येतोच नाही, न कर्म लिप्यते नरे. कर्माचं बंधन, कर्माचा लेप नाही लागला पाहिजे माणसाला. असं कर्म कोणतं? कर्तव्य कर्म. कर्तव्य कर्मामध्ये फलाशा निर्माण झाली, बंधनात टाकतं. म्हणून आपल्याला भगवंताने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना कर्म तर तुला केलंच पाहिजे, परंतु मा कर्म फल हे तुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. हा विचार फार महत्वाचा आहे. कशा करता महत्वाचा आहे तोही विचार लक्षात घ्या. अर्जुना तुला कर्माचा अधिकार आहे, पण मा फलेशु कदाचन. माझा मुद्दा इथे आहे.
मा फलेषु, कर्म कर, तुझं कर्तव्यच आहे. युद्ध करणं अर्जुनाचं कर्तव्य होतं, सर्वार्थानं कर्तव्य होतं. राज्य दृष्टीनं कर्तव्य होतं, त्याचं आश्रम दृष्टीनं कर्तव्य, सर्व दृष्टीने त्याचं कर्तव्य होतं. आणि त्या कर्तव्यापात ते कर्तव्य करणं मान्य आहे. राज्याची अपेक्षा होती हे मान्य आहे, पण युद्ध त्यांनी केलं पाहिजे. राज्य मिळो किंवा न मिळो, हतो वा प्राप्स्यसि सर्वं जित्वा वा भोक्ष्यसे महीम, भगवंतांनी बोलूनच दाखवलंय अर्जुनाला. या युद्धामध्ये राज्य मिळावं अशी अपेक्षा जरी असली तरी मिळेलच याची शाश्वती नाही ना, कारण युद्धामध्ये मरण येऊ शकतं. मग कसलं राज्य, कुठल्या राज्याची अपेक्षा ठेवून? कर्म करणं, युद्ध करणं एक क्षत्रिय म्हणून अर्जुना तुझं जर कर्तव्य असेल तर त्या कर्तव्यापासून तू विन्मुख होता कामा नये. अर्जुनाने धनुष्यबाण ठेवलं, कुणाला विचारून ठेवलं, काय म्हणून ठेवलं, गरज काय होती? म्हणून कर्तव्याच्या बाबतीमध्ये हे जे ज्ञानेश्वर महाराजांनी जे आपल्याला ते यथागम विधी असा जो शब्द वापरला ना, तो एवढ्या करता. कारण कर्तव्याच्या बाबतीत मला काय वाटतं याला स्थान नसतं. अर्जुनाला वाटलं की असं असं होईल म्हणून मी युद्ध नको म्हणतोय. तुला काय वाटतं, तुला विचारलंय कोणी? मला काय वाटतं याला कर्तव्य कर्मामध्ये स्थान नाहीये. मी विनोदानं आपल्याला मागे बोललो असेल कदाचित, पण विनोदानं पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, अहो मला काय वाटतं याला परमार्थामध्ये काही स्थान नाही आहे. मी जो विचार आपल्या समोर मांडतो तो जर मी म्हणत असेन की मला असं वाटतं की असं आहे, चालत नाही. तुला काय वाटतं तू, आम्ही ऐकायला चालू नाहीये. ज्ञानेश्वर महाराजांना काय वाटतं ते ऐकायला आलोय आम्ही. तू कोण? मला असं असं वाटतं, चालत नाही. तुला जर वाटतं ना तर याला ज्ञानेश्वरीचं प्रमाण दे, याला गाथ्यातलं प्रमाण दे, याला समर्थाचं प्रमाण दे, याला गीतेचं प्रमाण दे, याला महाभारताचं प्रमाण दे, आणि मग तू म्हण ते मान्य आहे. नाही नाही, ते तुकोबारायांचं मला माहित नाही, पण मला वाटतं. तू कोण? तुकोबारायांपेक्षा मोठा आहेस का तू? तू स्वतःचं मत लोकांनी हातातली कामं सोडून ऐकायला यावीत, याला काही कारण आहे का? काही नाही. मला काय वाटतं, अहो हे जाऊ द्या. म्हणून मी म्हणलं, मी विनोदानं सांगतो आपल्याला की परमार्थामध्ये मला काय वाटतं याला महत्व नाही, हे सोडून द्या. संसारात तरी मला काय वाटतं याला काय महत्व आहे सांगा बरं. तुम्ही आता घरी जाऊन म्हणा मला असं वाटतं, ती म्हणते तुमचं राहू द्या, मी काय सांगते ते ऐका. तुम्हाला काय वाटतं याला काय महत्व आहे? काय महत्व काय? मला असं वाटतं, तुम्ही सांगूच नका, चालतच नाही. अर्जुनाला वाटलं देव दूर होईल, अर्जुनाला वाटलं हिंसा घडेल, अर्जुनाला वाटलं पाप लागेल. कुणी सांगितलंय? अर्जुन कोण? काय संबंध त्याचा मला वाटतं म्हणून सांगण्याचा? अर्जुनाने धनुष्यबाण खाली ठेवलं, ही अर्जुनाची चूक. अर्जुनाला निर्णय घेता आला नाही म्हणून झालेली नाही आहे, तर अर्जुन स्वतःच्या मताला शास्त्र समजतो, ही अर्जुनाची चूक आहे. समोर भगवान उपस्थित असताना सुद्धा स्वतःची बुद्धी वापरतो, ही चूक आहे. ऐका, परमात्मा आपल्या मनात विकल्प निर्माण झाला, अरे भगवान समोर आहेत, सर्वज्ञ सर्वशक्तिमान परमात्मा समोर आहे, समोर रथामध्ये. मला संशय निर्माण झाला, विचारावं देवा काय करू? नाही नाही, मला असं वाटतं म्हणून धनुष्यबाण खाली ठेवलं. रथोपस्थ उपाविष्यत, रथामधून खाली उडी मारून अर्जुन खाली उतरला, रथ सोडून निघाला. कोणी सांगितलं? कशावरून निघालं? हे आपला मुद्दा असा चालला होता की कर्तव्य कर्म याच्यामध्ये जेव्हा फलाची अपेक्षा येते तेव्हा ते कर्तव्य कर्तव्य राहत नाही, म्हणून फलाची अपेक्षा चिकटली कर्माला की त्याचा यज्ञ होत नाही, हे मला सांगायचं. कर्माचा यज्ञ होण्याकरता कर्म कर्तव्य असलं पाहिजे. कर्माचा यज्ञ होण्याकरता कर्माला फलाची अपेक्षा चिकटली नाही पाहिजे, पहिली अट आहे. आणि माणसाला फलाची अपेक्षा असते. बरं, फलाची अपेक्षा का निर्माण होते? कारण हे जे राक्षस येतात ना यज्ञाचा विध्वंस करणारे, हे सगळे एकमेकांवर अवलंबूनच असतात. ते खर दूषण त्रिशिरा हे कसे आहेत? भाऊ बहीणच आहेत, बहीणच आहे त्रिशिरा त्या खर दूषणाची. ती एकदम येतात.
कमी जास्त सामर्थ्य असेल पण येतात. तसं या फलाशी आमच्या अंतःकरणामध्ये फलाची अपेक्षा का निर्माण होते याचं दुसरं कारण सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी यज्ञ न होण्याचं दुसरं कारण आपल्याला सांगितलंय. हा दुसरा राक्षस आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दुसरा राक्षस मोठा गमतीचा आहे. मी करता ऐसा भाव, अहंकार. माणसाच्या अंतःकरणामध्ये फलाची अपेक्षा का निर्माण होते? कर्तृत्वाचा अहंकार निर्माण होतो म्हणून. ज्याला हे कर्म मी केलेलं नाही हे कळतं तो त्या कर्मातून मला फळ मिळावं अशी अपेक्षा ठेवूच शकत नाही. सरळ आहे की नाही? जे मी केलेलं नाही ते मला मिळणार नाही, हा सामान्य नियम. याच्याकरता प्रवचन कीर्तनाची गरजच नाहीये. ज्या कर्माचा माझा संबंध नाही त्या कर्मातून मला अमुक अमुक फल मिळावं असं कसं वाटेल? तुम्ही नोकरी केल्यावर मला पगार मिळाला पाहिजे असं मी म्हणू शकतो का? हा, मी नोकरी केली तर मला पगार मिळावा ही फलाची अपेक्षा माझ्या कर्तृत्वाच्या अहंकारातून निर्माण होते की मी नोकरी केली आहे. पण नोकरी करायची तुम्ही आणि पगार मिळायचा मला, असं जर झालं असतं तर जगातला सगळ्यात आनंदी माणूस मी राहिलो असतो. असं होत नाही ना, असं होत नाही. केशानं तूप प्यायचं, नार्याला रूप यायचं, असं कसं होईल? असं कसं होईल? म्हणून फलाशा निर्माण होण्याच्या मागे मुख्य कारण असतं तो म्हणजे कर्तृत्वाचा अहंकार. आणि हा अहम जेव्हा कर्मामध्ये निर्माण होतो तेव्हा तो अहम त्या कर्मानं जीवाला बद्ध करतो. तो अहम त्या जीवाला परमात्म रूप होऊ देत नाही. पुन्हा मुद्दा मी मागे जाऊन आपल्याला सांगतो की यज्ञाचा विचार कशा करता करायचा आहे हे विसरू नका. कशा करता यज्ञाचा विचार करायचा आहे? आम्हाला त्याच्यातून काहीतरी मिळवायचंय म्हणून नाही. मग कशा करता करायचा आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं हा कैवल्य मार्गीचा अभिज्ञ आहे म्हणून. आम्हाला त्याच्यातून मोक्ष मार्गावरून जाता यावं म्हणून. आणि मोक्षाचं मुख्य कारण पुढे मी त्या संबंधामध्ये अजून बोलीन, परंतु आता आला विषय तर एक वाक्य बोलून जातो. पुढे लक्षात राहील न राहील, वेळ मिळेल न मिळेल माहित नाही मला. परंतु कैवल्य म्हणजे मोक्ष प्राप्ती ही सहजासहजी होत नाही. त्याच्याकरता अंतःकरण शुद्धी व्हावी लागते. ज्ञान होण्याकरता अंतःकरण शुद्ध असावं लागतं. आणि अंतःकरण शुद्ध हे दुसऱ्या कोणत्याही मार्गाने होत नाही. ते फक्त निष्काम कर्माचरणाने होतं. अत उक्तम मया राम यदि शुद्धे ही चेतसी उपदेशो ही प्रसरती तैल बिंदू रिवांबसी असं योग वासिष्ठामध्ये आलंय. वसिष्ठ महामुनी रामचंद्र प्रभूंना सांगतात ऐक, अत उक्तम मया, राम ऐक, मी तुला काय सांगतो ते ऐक. मया उक्तम, मी तुला सांगतोय ते ऐक. काय सांगता? यदि शुद्धे ही चेतसी, जर अंतःकरण चित्त शुद्ध असेल तर, यदि जर चित्त शुद्ध असेल तर काय होतं? उपदेशो ही प्रसरती तैल बिंदू इव अंबसी, माणसाच्या त्या शुद्ध अंतःकरणामध्ये तो उपदेश प्रसरित होतो. कसा? पाण्याच्या पृष्ठभागावर तेलाचा थेंब टाकल्याबरोबर तो जसा तवंग रूपानं सगळीकडे पसरतो तसं शुद्ध अंतःकरणामध्ये उपदेशाचा थेंब पडला तरी तो जीवनभर प्रसरित होतो. पण कधी? यदि शुद्धे ही चेतसी, यदि जर असं असेल तर, अंतःकरण शुद्ध असेल तर. आणि अंतःकरण शुद्ध कशाने होईल? ते कर्मानच होतं. 18वा अध्याय ज्ञानेश्वर महाराज बोलतात, मनशुद्धीचा मार्गी जै विजयी व्हावे वेगी, तै कर्म सबळा लागी आळसू न कीजे. मनशुद्धीचा मार्गी, मन म्हणजे अंतःकरण शुद्ध होण्याच्या मार्गावरती काय केलं पाहिजे? जर त्याच्यामध्ये आपल्याला लवकर विजय मिळावा असं वाटत असेल, मनशुद्धीचा मार्गी जै विजयी व्हावे वेगी, जर वेगानं आपलं अंतःकरण लवकरात लवकर शुद्ध व्हावं असं जर वाटत असेल तर काय केलं पाहिजे? कर्म सबळा लागी आळसू न कीजे. सबळ कर्म म्हणजे निष्काम कर्मामध्ये माणसाने आळस करू नये. निष्काम कर्माचरण, कर्माचा यज्ञ होतो पण कर्म निष्काम असलं पाहिजे.
निष्काम असलं पाहिजे, त्याच्यामध्ये फलासक्ती नसली पाहिजे ही अपेक्षा आहे. कोणत्याही कर्मात, मी पुन्हा पुन्हा सांगतोय आपल्याला, कोणत्याही कर्माचा यज्ञ होत नाही, कर्तव्य कर्माचा यज्ञ होतो. कर्तव्य कर्माचा यज्ञ होत असताना त्या कर्तव्य कर्मामध्ये फलाची अपेक्षा नसली तर त्या कर्तव्याचा यज्ञ होतो. आणि असं कर्तव्य कशा करता पार पाडायचं आहे, तर ते आमचं कर्तव्य म्हणून हे जसं त्याचं उत्तर आहे, तसं आम्हाला परमात्म स्वरूपाची प्राप्ती व्हावी, आम्हाला मोक्ष मिळावा, आमच्या जीवनाची धन्यता व्हावी, आम्ही आनंद स्वरूप व्हावं, याच्या करता म्हणून या यज्ञाचा विचार ज्ञानेश्वर महाराजांनी बोलून दाखवला. म्हणून याला कैवल्य मार्गीचा अभिज्ञ म्हटलंय यज्ञाला. अभिज्ञ म्हणजे जाणणारा, सगळं व्यवस्थित जाणणारा, हा कैवल्य मार्गावरचा जाणणारा आहे, म्हणजे वाटाड्या आहे, कैवल्य मार्गाची जाण असणारा हा यज्ञ आहे. आम्हाला कैवल्याच्या प्राप्ती करता यज्ञ करायचा आहे, हा हेतू आहे. मग त्या यज्ञाची हेतू सिद्ध झाला. यज्ञाची व्याख्या काय? कर्तव्य कर्म हा यज्ञ आहे. त्याच्यात अडचणी काय? कर्तव्य कर्माला फलाशा लागली तर ते कर्तव्य राहत नाही, म्हणून तो यज्ञ होत नाही. आणि दुसरी अडचण काय आहे? त्या कर्तव्य कर्मामध्ये जर अहंकार उत्पन्न झाला तर ते कर्तव्य राहत नाही. कारण अहंकार उत्पन्न झाला, मीपणा निर्माण झाला की त्या मीपणा बरोबर दुसरा एक शब्द त्याच्या मागे मागे येतो. मी आलं की त्याच्या बरोबरीनं एक शब्द येतो. मी हे प्रथम पुरुषी एकवचनी पद आहे. व्याकरणामध्ये प्रथम पुरुषी एकवचनी मी. काय होतं? मी हे प्रथम पुरुषी एकवचनी पद आलं की माणसाच्या जीवनामध्ये त्या पदाची षष्ठी मागोमाग येते. षष्ठी काय आहे? मीची षष्ठी काय होईल? माझं. मी आलं की त्याच्या मागोमाग माझं हे चिकटूनच येतं. मी आलं की माझं येतं. मग माझं घालवायचं असेल तर काय करा? मी घालवा. हा सोपा उपाय. माझं नुसतं जात नाही, मीला घेतल्याशिवाय माझं जात नाही. काय आहे? कोणत्याही पदाला लागलेली जी विभक्ती असते की नाही, आता माझं ही षष्ठी आहे. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय काय आहेत मराठीमध्ये? संस्कृतातलं सोडून द्या. षष्ठी विभक्तीचे प्रत्यय काय? चा, ची, चे, चा, ची. एक वचन अनेक वचन झालं. आता प्रवचन कुणाचं चालू आहे? मीच चालू आहे असं कोणी म्हणत नाही. माझं घर कुणाचं आहे? मीच घर आहे असं म्हणत नाही. माझं घर षष्ठी. माझ्या लोकांनी, मीच्या लोकांनी कोणी म्हणत नाही, माझ्या लोकांनी षष्ठी विभक्ती होते. कोणत्याही पदाला लागलेली विभक्ती, त्या विभक्तीनं त्या पदाचा अर्थ त्या वेळेला सिद्ध होतो ज्या वेळेला ती विभक्ती ज्या पदाला लागली त्या पदाची प्रथमा आपल्या लक्षात येते तेव्हा. आता हे अवघड झालंय. मी उदाहरण सांगतो आपल्याला. उदाहरणाने बोलू ना आपण. हे नियम अवघडच असतात, उदाहरणं त्याच्याकरताच असतात. कोणत्याही पदाला लागलेल्या विभक्तीचा अर्थ, विभक्ती लागल्यानंतर अर्थ बदलतो. तो अर्थ सिद्ध करण्याकरता, तो अर्थ लक्षात घेण्याकरता त्या पदाची प्रथमा लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मग आपल्याला विभक्ती प्रत्ययाने सिद्ध झालेले अर्थ कळतात. उदाहरण म्हणून मी हेच देतोय. मी ही प्रथम आहे आणि माझं ही षष्ठी आहे. मग माझं कोण आहे असा प्रश्न जर निर्माण झाला, माझं काय आहे, माझं कोण कोण आहे बाबा, कोण माझं आहे असं म्हटलं तर माझं कोण आहे याचा विचार करू नका. माझं कोण आहे हे कळण्याकरता मी कोण आहे हे कळणं फार महत्वाचं आहे. ज्याला मी काय हे कळालं त्याला माझं काय हे कळालं. ज्याला मी कळालं नाही त्याला माझं कळत नाही. मी जर प्रवचन करता असेल तर श्रोता माझा आहे. मी जर श्रोता असेल तर तास 2 तास का असेना पण प्रवचनकार माझा आहे. मी जर गायक असेल तर स्वर माझा आहे. मी जर वादक असेल तर ताल माझा आहे. मी जर वारकरी असेल तर वारी माझी आहे. मी जर पिता असेल तर पुत्र माझा आहे. मी जर पती असेल तर पत्नी माझी आहे. मी कोण आहे? मी शिक्षक असेल तर विद्यार्थी माझा आहे. हे माझं सगळं जे वैविध्य निर्माण झालं ते कशावरून निर्माण झालं? मीत वैविध्य आलं म्हणून माझ्यात वैविध्य आलं. मी कळल्याशिवाय माझं कळत नाही.
म्हणून मी आला की त्याच्या बरोबरीनं माझं येतं. म्हणून पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराजांनी आम्हाला पहिल्यांदा विषय आशा सांगितली आणि नंतर कर्तृत्वाचा मीपणाचा विचार बोलून दाखवलाय. ही फलासक्ती आणि हा अहंकार हे यज्ञातले दोन राक्षस आहेत जे यज्ञ विध्वंस करतात. अहंकार आला, मी कुणी कर्म केलं, मी केलं, आई वडिलांना सांभाळणारा मी आहे, हे मी केलंय, ते मी केलंय, नाही तर काय होतं आमच्याकडे, काही नव्हतं. एकाने मला घरी नेलं, बंगला दा महाराज बंगला, काही नव्हतं आमच्या वडिलांकडे, सगळं मी केलं, बंगला मी बांधला, हा कारखाना मी उभा केला, वडिलांनी काही ठेवलं नव्हतं आमच्याकरता, आई वडील अगदी काही केलं नाही, कारखाना मी, ही गाडी आहे ना मी घेतली, आई वडिलांनी काही केलं नाही. मी 5-10 वेळेला ऐकून घेतलं, मी केलं, आई वडिलांना काही केलं नाही, काही. मी त्याला म्हटलं असं का म्हणतं, तो म्हटलं खरंच आहे, हे सगळं मी केलं, आई वडिलांनी काहीच केलं नाही. मी म्हणलं आई वडिलांनी काहीच केलं नसतं तर हे सगळं करायला तू आला असतास काय? अरे त्याचं तेवढं तरी कर्तृत्व मान, त्यांनी तुला जन्माला घातलं एवढं तरी त्यांचं कर्तृत्व मान. त्यांना नंतर वाईट वाटलं असेल तो भाग वेगळा. कर्तृत्वाला अहंकार चिकटून चालत नाही. अभिमान कृतम कर्म नैतत् फलवद उच्यते त्यागयुक्त महाराज सर्वमेव महाफलम. महाभारतामध्ये नकुलाने उपदेश केलाय धर्मराज युधिष्ठिराला, मोठ्या भावाला. त्याच्या मुखातलं वचन आहे नकुलाच्या. नकुल सांगतात धर्मराज युधिष्ठिराला, अभिमान कृतम कर्म नैतत् फलवद उच्यते. अभिमानानं केलेलं कोणतंही कर्म कधीच कोणतंच फल देत नाही. त्यागयुक्त महाराज, अभिमानाचा त्याग करून केलेलं कर्म हे आम्हाला फल देतं. अभिमान कृतम कर्म नैतत् फलवद उच्यते त्यागयुक्त महाराज सर्वमेव महाफलम. अरे सगळं महाफल अभिमानाच्या त्यागात येतं. महाफल म्हणजे मोक्ष. अहंकार चिकटला. आता तो अहंकार किती वाईट आहे, तो अहंकार म्हणजे तो कार्याध्यास आहे का कारणाध्यास आहे वगैरे वगैरेचा विचार वेदांतांनी पुष्कळ स्वरूपामध्ये मांडला. आपल्याला तो सगळाच विचार करायचा नाही. पण एकदा अहंकार निर्माण झाला की हा अहंकार काय काय करतो, उलटा प्रश्न विचारा, तो अहंकार काय करायला लावत नाही ते सांगा. अहंकार आला की सगळ्या गोष्टी येतात. हा मी घातक आहे, कर्मामध्ये येणं प्रतिबंधक आहे. मी कर्म केलं मग भोग तुझ्या कर्माची फळ. मी जर कर्म केलंय ना तर भोग. कारण कर्ता जेव्हा कर्तृत्वाचा अहंकार घेतो त्यावेळेला तो कर्तृत्वाचा अहंकार त्या कर्त्याला कर्मानं बद्ध करत असतो. कर्मशास्त्राचा नियम काय आहे? कर्ता कर्म करतो त्यावेळेला ते कर्माचं फल त्या कर्त्याकडे जातच. पण ते जाताना कोणत्या मार्गाने जातं तर ते अहंकाराच्या मार्गाने जातं. अहंकाराच्या मार्गाने जातं. कर्म करणारा मी आहे असं जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ काय होतो हेही लक्षात घेतलं पाहिजे ना. हा अहंकार आहे. रामायणामध्ये, अध्यात्म रामायणामध्ये कथा आली. अध्यात्म रामायणात वालीचा वध झाला. भगवंताने वालीला मारलं. वाली पडला. वालीची पत्नी तारा, ही तारा तिथे आली आणि तिथे आल्यानंतर ती विलाप करायला लागली. तिचा पती गेला म्हणून विलाप करताना तिनं रामचंद्र प्रभूंना दोष दिला. कशा करता माझ्या नवऱ्याला मारलं? म्हणे तो माझ्या मित्राचा शत्रू आहे. तुमचा मित्र सुग्रीव. बर, मित्राचा शत्रू तो आपला शत्रू, या न्यायाप्रमाणे मी त्याला मारलाय. ठीक आहे. वालीने तुमची बायको पळवली नाही. वालीने तुम्हाला येऊन आव्हान दिलं होतं युद्धाचं नाही, तरी तुम्ही वालीला मारलं. माझ्या मित्राचा शत्रू आहे. बरोबर. तारा म्हणते तुम्ही त्याला मारलं हे बरोबर आहे,
त्याला दुःख देणं, त्याला मारणं तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही जे करायचं ते केलं. मला दुःख देण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? रामचंद्र प्रभू म्हणाले, तुझा माझा काय संबंध आहे? तुला दुःख देण्याचा मला काही अधिकार नाही. ती म्हणाली, जर माझं तुमचं भांडण नाही तर मला वैधव्याचं दुःख तुम्ही का दिलं? काय संबंध? तुम्हाला माझ्या नवऱ्याला मारायचंय ना, खुशाल मारा, कारण तो तुमच्या मित्राचा शत्रू आहे, मला त्याच्याबद्दल भांडण नाही. पण माझ्या नवऱ्याला मारा, माझं काही म्हणणं नाही, पण मला वैधव्याचं दुःख देऊ नका. असं कसं होईल? असं कसं होईल? माझं तुमचं भांडण नाही ना, मी तुमच्या मित्राला विरोध केला नाही, सुग्रीवाचं माझं भांडण नाही, तुमचं माझं भांडण नाही, मी तुमच्या कार्यात विघ्न आणलेलं नाही, मग मला दुःख कशाला देता तुम्ही? माझा काय संबंध आहे? रामचंद्र प्रभू म्हणाले, तुझं म्हणणं तर्कदृष्टीने बरोबर आहे, बरोबर बोलते तू, तुझं माझं भांडण नाही, तुला दुःख देण्याचा मला कोणताही अधिकार नाही, तरी माझ्याकडून तुला दुःख झालंय, कारण तुझा नवरा मी मारलाय. मग आता काय? ती म्हणाली, काही नाही, माझा नवरा जिवंत करून द्या. दुसरं काय असणार? माझा नवरा मला परत द्या. ते म्हणाले, आता हे असं कसं करू? याला पुन्हा जिवंत केलं, पुन्हा याचं सुग्रीवाचं भांडण. अरे मी माझी बायको शोधू का? हेच करत बसू उपद्व्याप दुसऱ्याचे? मला माझंही पडलेलं आहे ना, हेच करायचंय का आयुष्यभर मला? असं असतं. तर्कानं जेव्हा एखाद्या विषयाची मांडणी होते ना, तेव्हा तर्कानं निर्माण झालेल्या प्रश्नाची उत्तरं कधी तर्काने सोडवू नयेत, ती नेहमी तत्वाने सोडवावीत. कारण तर्काने जेव्हा तर्क कापला जातो तेव्हा नवीन तर्क निर्माण होतो की जो तर्क पुन्हा एक समस्या म्हणून उभी राहू शकते. तर्काला तर्काने उत्तर देणं नको, तत्वानं उत्तर द्या. रामचंद्र प्रभू म्हणतात, ही तर्कानं बरोबर बोलते, हिचं माझं भांडण नाही, मला हिला दुःख देण्याचं कारण नाही, पण मी हिचा नवरा मारलाय, कारण नवऱ्याचं माझं भांडण होतं, पण हिला त्याचं दुःख झालंय, माझा संबंध नाही. तर्क बरोबर आहे. रामचंद्र प्रभूंनी तिला सांगितलं, तू रडतेस. अध्यात्म रामायणात विषय हा. रामचंद्र प्रभूंच्या मुखात शब्द आहेत, किम भिरु शोचसी व्यर्थम शोकस्या विषयम पतिम पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. ती तर्कानं बोलते ना, मग रामचंद्र प्रभू तिला तत्वानं बोलतात. ते म्हणाले, ठीक आहे म्हणे, मी तुला दुःख द्यायला नको, मी तुझा नवरा मारला असं तुला वाटतं, मग मला एक सांग, तू कुणाला नवरा समजून रडतेस? किम भिरु शोचसी व्यर्थम, का विनाकारण शोक करतेस? अगं तुझ्या शोकाचा विषय पती नाहीये. शोकस्या विषयम पतिम, तुझा पती हा शोकाचा विषय नाहीये. ती म्हणाली, का नाहीये? तो गेला ना. मग रामचंद्र प्रभूने तिला विचारलं, पतिस्तवायम देहो वा जीवो वा वद तत्वतः. अगं तू कुणाला पती म्हणतेस सांग ना, देहाला पती म्हणतेस का आत्म्याला पती म्हणतेस? वद तत्वतः. तू जर देहाला पती म्हणणार असेल, हा बघ देह इथं पडलाय, घेऊन जा, रडायचं काय कारण आहे? आणि जर आत्म्याला पती म्हणणार असेल तर आत्मा मरतच नाही, तुला रडायचं काय कारण आहे? तू देहाला पती म्हणतेस का आत्म्याला पती म्हणतेस? वद तत्वतः. आता रामचंद्र प्रभूंनी तिला अडचणीत आणलं, आपल्या भाषेमध्ये गुगली टाकली. आता काय, त्याला भाषाच अशी आहे, त्याला काय करणार? रामचंद्र प्रभू तिला म्हणतात, तू तर्कानं बोलतेस ना, मी तुला तत्वानं बोलतो. वद तत्वतः पतिस्तवायम देहो वा जीवो वा. देह म्हणजे तुझा नवरा आहे तर हा इथंच आहे, तुला रडायचं कारणच नाही. शोकस्या विषयम पतिम. आणि जर आत्माला नवरा मांडणार असेल तर आत्मा मरतच नाही. अजो नित्य शाश्वतो यम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. गीता बोलतेच आहे, आत्म्याला मरणच नसतं, मरतच नाही. मग जो मरतच नाही त्याच्या मेला मेला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे? शोकस्या विषयम पतिम. आता ती तारा विचार करते, तुमचं म्हणणं बरोबर आहे,